उन्हाळ्यात उष्णतेमुळे आपल्याला थंडगार लिंबू सरबत प्यावंसं वाटतं, पण लिंबू खूप महाग असतात। जेव्हा थंडीमध्ये लिंबू खूप स्वस्त असतात, अशा वेळी आपण लिंबू सरबताचं सिरप बनवू शकतो आणि हे वर्षभर छान टिकतं। आणि त्यापासून आपण लिंबू सरबत कसं बनवायचं हे सुद्धा पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, MM पाटील किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। लिंबू सरबताचं सिरप बनवण्यासाठी पॅनमध्ये 2 कप साखर घ्यायची आहे। गॅस चालू करून ह्यामध्ये आता 1 कप पाणी घालायचं आहे। आणि आपल्याला ह्याचा आता पाक करून घ्यायचा आहे। आता गॅस मोठा करून साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। साखर विरघळली की ह्याला उकळी यायला लागेल। तर इथे साखर पूर्णपणे विरघळून उकळी यायला लागली आहे। आता गॅस कमी करायचा आहे आणि ह्याचा आपल्याला जाडसर पाक तयार करायचा आहे। तर इथे गॅस कमी करून ह्याचा 1 तारी आपल्याला पाक बनवायचा आहे। तर 2-3 मिनिटांनी आपल्याला पाक चेक करायचा आहे। तर हे बघा, 1 तार पाक तयार झाला आहे। गॅस बंद केला आहे। आता आपल्याला हा पाक पूर्ण थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे। तर इथे पाक थंड झाला आहे। यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे। तर 2 कप साखर घेतली होती, तर त्यासाठी 1 कप लिंबाचा रस घालायचा आहे आणि मिक्स करायचा आहे। तर मस्त लिंबाचा रस आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। तर इथे मस्त लिंबाचा रस एकजीव झाला आहे। तर इथे आपलं लिंबू सरबताचं सिरप तयार झालं आहे। आता आपण हे एका काचेच्या बरणीमध्ये भरायचं आहे। तर इथे काचेची बरणी घेतली आहे, ही स्वच्छ धुवून पुसून वाळवून घ्यायची आहे। आणि ह्यामध्ये लिंबू सरबताचं सिरप भरून झाकण लावायचं आहे आणि हे सिरप फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे। तर हे छान वर्षभर हे सिरप टिकतं। आता ह्यापासून आपण सरबत बनवूया। तर ग्लासमध्ये थोडंसं काळं मीठ घालायचं आहे, त्यानंतर थोडंसं भिजवलेला सब्जा घालायचा आहे। आवडत असले ह्यामध्ये जिरेपूड सुद्धा घालू शकता। आता ह्यामध्ये थोडंसं लिंबू सरबताचं सिरप घालायचं आहे। तर 2-3 चम्मच सिरप घालायचं आहे आणि मग ह्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून मिक्स करायचं आहे। तर इथे आपलं लिंबू सरबत तयार झालं आहे। तर इथे आपण लिंबू सरबताचं सिरप बनवलं आहे। तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला हे लिंबू सरबत प्यायचं वाटलं किंवा पाहुणे घरी आले तर हे झटपट तयार होणारं लिंबू सरबत बनवू शकता। तर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।